Hello students. Today we are starting some interesting thing or lesson from our scholarship exam subject intelligent test, that is analogy. मराठीमध्ये त्याला काय म्हणतात, interrelationship or सहसंबंध. that we have to find. Means in the analogy two different objects have the same relationship. तुम्हाला अशा दोन गोष्टी दिलेल्या असणार ज्यांच्यामधलं रिलेशन सेम असणार अकॉर्डिंग टू देअर प्रॉपर्टी, नेचर, कलर, बेस्ड ऑन सायन्स, हिस्ट्री, मॅथ्स. The relationship between them is same and we have to find out a similar relationship with the third term. त्यामुळे आपल्याला काय करायचंय, थर्ड टर्मशी त्याचं सिमिलर रिलेशनशिप काय असणार, दॅट वी हॅव टू फाइंड. And in such a question, this sign is used to show a same relation between two objects. If such a sign is present between two words, जर अशा प्रकारचे two dots colon is present between two words, then it is shows that these two words have same relationship, and same relationship that found in the first pair, that we have to relate with the third pair, and we have to find out our fourth term. That is a question asked in this analogy section. So I am taking some example. Look at here. The first term and what is the question given? The first term and the second term holds a specific relationship. Yes, we know first and second term having the same relationship. Then the same relationship holds true in the third term. त्यामुळे ह्या दोघांमध्ये जे रिलेशनशिप असणार आहे, सेम रिलेशन्स विल बी इन द थर्ड अँड फोर्थ टर्म. अँड थर्ड टर्म इज गिवन, वी हॅव टू फाइंड आउट द फोर्थ टर्म. सो फर्स्ट क्वेश्चन इज गोट किड. गोट किड. सो व्हॉट इज अ रिलेशनशिप बिटवीन देम? गोटच्या पिल्लांनाच काय बोलतात, किड बोलतात. गोटची जी पिल्लं असतात त्यांना काय बोलतात, किड. सो वी हॅव टू फाइंड आउट व्हॉट इज अ वर्ड फॉर द चाइल्ड ऑफ टायगर. बघा आता आपल्याला वर्ड काय शोधवलं ना, गोटच्याच पिल्लांना काय बोलतात, किड बोलतात. तर टायगरच्या पिल्लांना काय बोलत असणार, द वर्ड इज कब. So option number 2 is our answer. So in this way you have to find out the relation between first two and then apply it with the third one. Next, look at the example cup, ear. Cup and ear. बघा कपचा शेप कसा असतो आणि त्याला होल्ड करण्यासाठी जे बाजूला इयर सारखा शेप असतो. म्हणजेच काय, कप आपण कपला जे बाजूला इयर सारखा शेप आहे तो कशासाठी, होल्ड करण्यासाठी. सो निडल मध्ये कोणता ऑर्गन आपण यूज करतो, ऑर्गन सारखा पार्ट, आय. नाही, निडल मध्ये आयचा विषय येणार नाहीये कारण आयने आपण बघतो. माउथ, नो. नोज. नोज इज यूज इन द निडल. सो आन्सर इज नोज. Option number 3. Next is given here. I am taking Naneshwari. Question number 7, that is Naneshwari. Naneshwar. So, and what is, we have to find out Leela Charitra. लीला चरित्र. बघा ज्ञानेश्वरी. ज्ञानेश्वरी इज अ बुक. ज्ञानेश्वरी हा एक ग्रंथ आहे, बुक आहे. तो कोणी लिहिलाय, ज्ञानेश्वर यांनी लिहिलाय. म्हणजेच आपल्याला आता लीला चरित्र कोणी लिहिलंय, वी हॅव टू फाइंड आउट द रायटर ऑफ लीला चरित्र. रायटर ऑफ ज्ञानेश्वरी इज ज्ञानेश्वर. सो लीला चरित्र इज रिटन बाय चक्रधर स्वामी. सो येस, चक्रधर इज प्रेझेंट इन ऑप्शन नंबर 3. सो आय एम डार्क दिस सर्कल. I am darkening this circle. It is my answer is option number 3. Chakradhar Swami. Yes, it is present. Next is given bull bellows. Bull bellows. And we have to find out elephant. बघा bull bellows म्हणजेच बैलाच्या आवाजाला काय बोलतात,
बैल जो हंबरतात त्याला काय बोलतात, बेलोज. सो एलिफंटच्या आवाजाला काय बोलतात, ट्रम्पेट्स. लायन, इथे जर लायन असतं तर काय आलं असतं, लायन रोअर्स. दिस इज अ साऊंड ऑफ एनिमल, बुल बेलोज. सो साऊंड ऑफ एलिफंट इज ट्रम्पेट्स. सो माय आन्सर इज ऑप्शन नंबर 4. So I am darkening this circle. So in this way, this is my answer, trumpet. Next, flowers, bunch, books, question mark. Next analogy we have to find flowers, bunch. बघा, फ्लॉवरने एकत्र केलं त्याला काय म्हणतो आपण, गुच्छ म्हणतो, बंच म्हणतो. जर तुम्ही बुकला एकत्र केलात तर त्याला काय बोलतात, शेल्फ. सो आन्सर इज ऑप्शन नंबर 1. बुक्सना आपण एकत्रपणे ठेवतो त्याला काय बोलतो आपण, त्याला शेल्फ. सो इन दिस वे यू हॅव टू फाइंड आउट अ कॉमन रिलेशनशिप बिटवीन first two things that I am finding here, that is flower, bunch. means आपण जर फ्लॉवरना एकत्र केलं तर त्याला काय बोलतो, बंच बोलतो. So in this way, if we are collecting all the books together, then it is called as a shelf. Likewise, here I am taking example, that is Jnaneshwari and Jnaneshwar. That is this is a writer and book. So also we have to find out the writer of this book. So in this way, you can use a knowledge, your general knowledge, to find out a relation between first two words, and then you have to find out the relation with the third. Same relation will be found in the third object, and then you can easily find out the answer. I am taking another example, that is pumpkin is a fruit vegetable. भोपळा हा कोणता भाजी आहे, फळभाजी आहे. कॅबेज इज, बघा कॅबेज काय रूट आहे का, नो. सिरियल कडधान्य आहे का, नाही. फूड ग्रेन आहे का, धान्य आहे का, तांदूळ वगैरे सारखं, नो. येस, इट इज अ ग्रीन व्हेजिटेबल. कॅबेज इज अ ग्रीन व्हेजिटेबल. सो आन्सर इज ऑप्शन नंबर 1. So in this way, you can find out the analogy between the two words, and you can easily identify what is the analogy. Same analogy you have to apply with the third term. Thank you.